यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले। स्वप्नील, उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। राज ठाकरे किती वेळात या ठिकाणी दाखल होतील, काय अधिकची अपडेट? थोड्याच वेळात राज ठाकरे दाखल होतील। मातोश्रीवरून खरं तर उद्धव ठाकरे निघाले होते आणि यानंतर हालचालींना वेग येताना पाहायला मिळतोय। या ठिकाणी शिवसेना भवनात पूर्ण तयारी झालेली आहे। काहीच वेळामध्ये वचननामा सुद्धा जाहीर होईल। या ठिकाणी शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। मात्र एकूणच सर्वांच्या नजर लागलेल्या आहेत ते म्हणजे राज ठाकरे यांच्याकडे, कारण राज ठाकरे हे 26 वर्षानंतर शिवसेना भवनात येणार आहेत आणि यानंतर खरं तर वचननामा मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले, त्यामुळे या मुंबईकरांसाठी नक्की आज वचननाम्यामध्ये मुंबईकरांसाठी कोणकोणत्या गोष्टी असणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर एक मोठं गिफ्ट या वचननाम्यातून मुंबईकरांसाठी असेल असं सांगितलं जातं। 700 स्क्वेअर फूट पर्यंतचा जो मालमत्ता कर आहे, म्हणून मी म्हटलं ना की मी मुलाखती नंतर म्हणजे आज नाही, येत्या काही दिवसात देणं, तेव्हा या सगळं आनंदाचा क्षण आहे। आता चेहऱ्यावरती काय दिसतंय? ठीक आहे, या वरती बोला। ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। उद्धव ठाकरे यांचा ताफा सेना भवनात दाखल झालेला आहे। पुढच्या काही मिनिटात त्या ठिकाणी राज ठाकरे ही पोहोचतील। तब्बल 20 वर्षानंतर राज ठाकरे सेना भवनात दाखल होतील आणि खऱ्या अर्थानं वचननामा सादर होण्यास सुरुवात होणार आहे। सेना भवनातली ही दृश्य आपण पाहतोय। वचननाम्यामध्ये अर्थातच मुंबईकरांच्या घरांचं स्वप्न, गिरणी कामगारांचं स्वप्न, मराठी माणसाच्या मुंबईतील अस्तित्वाचा मुद्दा, या सगळ्याचा उहापोह होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। धारावीचा मुद्दा प्रामुख्यानं मुलाखती नंतर म्हणजे आज नाही, येत्या काही दिवसात देणं, तेव्हा या सगळं आनंदाचा क्षण आहे। आता चेहऱ्यावरती काय दिसतंय? ठीक आहे, या वरती बोला। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडून। स्वप्नील, या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा ताफा पोहोचलाय। राज ठाकरे किती वाजता पोहोचतील? राज ठाकरे सुद्धा थोड्याच वेळामध्ये शिवतीर्था निवासस्थानावरून निघणार आहेत। खरं तर 1 वाजताची वेळ आहे। शशिकांत शिंदे सुद्धा थोड्याच वेळात दाखल होतील। मात्र उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनात दाखल झालेले आहेत। अर्धा तास उरलेला आहे वचननामा जाहीर करण्यामध्ये। वचननाम्यामध्ये मुंबईकरांच्या दृष्टीने अनेक महत्वाच्या गोष्टी या दडलेल्या आहेत। मात्र 1 वाजता या सर्व गोष्टी सर्वांसमोर येणार आहेत। मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, त्यामुळे मुंबईकरांना नवीन गिफ्ट या वचननाम्यातून कुठलं मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र 2 गोष्टी यामध्ये आपल्याला माहिती मिळालेली आहे। त्याप्रमाणे 700 स्क्वेअर फूट पर्यंतचा मालमत्ता कर आहे, पाणी संदर्भात काही निर्णय आहेत, तसेच कचरा दर जो लागू करणार आहे तो सुद्धा रद्द करण्यात येणार आहे। आणि मुंबईकरांच्या दृष्टीने विचार करून मुंबईतील मराठी माणूस हा मुंबईतच राहावा यासाठी नवीन योजना आणणार आहेत। एकूण 1 लाख घरं हे पुढच्या 5 वर्षांमध्ये मुंबईकरांसाठी कशाप्रमाणे बनवण्यात येतील यावरती खरं निर्णय झालेला आहे। ती घोषणा आज करण्यात येणार आहे, त्यामुळे या घोषणांकडे महत्वाचं लक्ष आहे। त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे काही महत्वाच्या घोषणा करणार आहेत, त्यामध्ये राज ठाकरे काही महत्वाच्या घोषणा आहेत। शिवशक्तीचा वचननामा असं हे ब्रीद वाक्य या वचननाम्याचं आहे। यापूर्वीचं बघितलं तर ठाकरेंनी करून दाखवणार असं 2014 साली म्हटलं होतं आणि काही गोष्टी केल्या, त्यानंतर करून दाखवलं या लाईनवरती पुन्हा मुंबईकरांनी त्यांना संधी दिली होती आणि पुन्हा 5 वर्ष आपण पाहिलं तर ठाकरेंची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवरती होती। आतापर्यंत जी कामं मुंबईमध्ये झालेली आहेत, ती विकास कामं मध्ये कोस्टल रोड असेल, SRA चे अनेक प्रकल्प असतील, तसेच वरळी बिजलीचा प्रकल्प असेल, मुंबईतील म्हणजे युवा धोरणानुसार केलेले निर्णय असतील आणि पायाभूत सुविधा असतील, या सर्वांचा उहापोहा अमित ठाकरे यांनी दाखवलेला आहे करून। त्यानंतर आज खरं तर 15 गोष्टी सोडून नवीन गोष्टी मुंबईकरांसाठी ठाकरे बंधू काय नक्की सांगणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र राज ठाकरे हे त्यांच्या दृष्टीने मुळात काही दिवसांपूर्वी 2 ते 3 दिवसांपूर्वी आपण म्हणूया ज्युनियर ठाकरे बंधूंकडून जे काही प्रेझेंटेशन सादर करण्यात आलेलं होतं त्या प्रेझेंटेशनचं प्रतिबिंब या जाहीरनाम्यात उतरणार का? परिवहनाचा मुद्दा होता, बेस्ट स्वस्त दरात या ठिकाणी मुंबईकरांना उपलब्ध होण्याचा मुद्दा होता, गिरणी कामगारांचा घराचा मुद्दा होता, मराठी माणूस मुंबई बाहेर जो जातोय त्याचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करण्यात आलेला होता, धारावीचा मुद्दा आहे, सुशोभीकरणाचा मुद्दा आहे, खेळांच्या मैदानाचा मुद्दा आहे। या सगळ्याचा उहापोह या वचननाम्यात होणार आहे का? नक्कीच लागवी हे सुद्धा मुद्दे जे आहेत ते
लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.